या ठिकाणी 3 बैठका होत्या. एक तुम्हा लोकांची झाल्याच्या नंतर 8 वाजता वैद्यकीय क्षेत्राच्या लोकांची आणि त्याच्या आधी बारामतीच्या व्यापारी रस्त्याची. बारामतीच्या व्यापारी जनतेच्या रस्त्याने त्यांचा कार्यक्रम रद्द केला. कारण मला ठाऊक नाही, पण एक प्रकारची चिंता त्यांच्या मनावर होती आणि त्या चिंतेत होती आपण असा कार्यक्रम न घेतलेला मला या निष्कर्षाची आहे. मला गमत होती की महाराष्ट्राच्या बारामतीच्या नाही, मी महाराष्ट्राचा म्हणतोय, महाराष्ट्राच्या व्यापारी रस्त्याच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्यासाठी मी 2-3 दिवस या क्षेत्रामध्ये घालवले आणि त्यामधून हे प्रश्न सोडून दिले. कारण अर्थव्यवस्था देशाची मजबूत करायची असेल तर व्यापार उद्योग याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि म्हणून ही भूमिका मी सतत घेतली गेली. आणि मला गमत वाटली की बारामतीच्या व्यापाऱ्यांनी या संदर्भाची मिटिंग घेणं त्यांना शक्य नाही हे मला कळवलं. गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रात असं मला कुणी कळवलं नव्हतं. ठीक आहे, करून गेलं. लोक घाबरते असतात, स्वतःचं मत मांडायला घाबरू शकतात, हे समजू शकतो. पण दुसऱ्याची मतं ऐकून द्यायला सुद्धा घाबरतात, हे तिथं बारामतीमध्ये बघायला मिळालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.